हे बघा आमच्याकडे अशी होळी पेटवली जाते रात्री 11:30 पावणे 12 वाजता. कोणी कोणी लवकर पेटवतं, कोणी कोणी पण आता हल्ली शहरामध्ये खूप कमी आहेत. तर म्हणजे अशा ठराविक ठिकाणी आमच्याकडे इकडं ना नगरसेवक आहेत ना उमेश अनंत पाटील. त्यांच्या ग्राउंडमध्ये सगळ्या गोष्टीचा उत्सव केला जातो. कोणताही सण त्योहार साजरा केला जातो. तर पहिले होळी करून घेतली. त्यानंतर मग मी व्हिडिओ काढला. त्याची पूजा करून घेतली. मग मी फेरी मारली. त्यानंतर व्हिडिओ काढला. नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? माझ्या कोणत्यांच्या मैत्रिणींच्या अगदी मनापासून स्वागत करताना व्हिडिओला सुरुवात करते. तुम्हा सगळ्यांना धुलिवंदनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आता तुम्ही म्हणत असणार ही अशी काय पाणी भरून उभी आमच्याकडे आलेलं होतं 2-3 दिवसांनी पाणी आणि आता तुम्हाला तर माहितीच आहे धुलिवंदनाचं पाणी लागतं. तर बघितलं का तुम्ही? म्हणजे धुलिवंदनासाठी आम्हाला पाणी भरून ठेवावं लागतं असं. तर ते पाईपाचा तुकडा असा केला. तर माझ्या पाठीमागनं एक आहेत आपलेच येते खानदेशी पण. ते पण त्यांच्या त्यांच्या पैसेमध्ये होडी खेळत होते. तर बघू शकता मी पाणी भरून आहे ना असा ड्रम पॅक करायचा ट्राय करत होती. कारण आहे ना इतके मुलं त्रास देतात ना तुम्हाला काय सांगू. या लोकांना पाणी मिळालं ना की इतके खेळतात ना की विचारूच नका. मग मी जुगाड करत होती कसं करायचं, काय करायचं. बघू शकतात तुम्ही. तर म्हणजे किती पण आपण पॅक करा, तरी ते त्यांना खेळायचं असेल आणि पाणी ते खेळतातच. म्हटलं एकतर जर पॅक करून ठेवलं की टेन्शन नसतं. आणि मग सगळं पॅकिंग केलं. मग आमच्याकडे अशी सुकी-सुकी होळी खेळली जाते. पहिले कलरची होळी खेळली जाते. त्यानंतर मग पाणी-पाणी खेळलं जातं. तर बघू शकतात पाण्याचा व्हिडिओ मी काही टाकला नाही तुम्हाला. कारण पाण्याच्या ह्याच्यामध्ये सगळेच जण असतात. कोणाला YouTubeमध्ये आलेलं चालतं, नाही चालत त्याच्यासाठी. तर कलर लावून घेतला. मी व्हिडिओ बनवत होती माझा. तशी ही बघा ही माऊवाली मागून आणि तिने परत कलर लावून दिला मला. बघितलं? म्हणजे अशी आगाऊ होत्या आमच्या इकडच्या मुली. आणि तुम्हाला सांगू का खरंच, छोट्या मुली असल्यात ना, की मला मुलींची कमतरताच भासत नाही. म्हणजे असं म्हणजे अशी मस्करी करण्यामध्ये टाइमपास निघून जातो. तेच पाहिजे आयुष्यात. आयुष्यात सुखानं, आनंदानं जगता आलं पाहिजे. असं म्हणजे इतकं सुंदर आहे ना इकडे म्हणजे इतक्या गोड आहेत ना या मुली तुम्हाला काय सांगू. आणि मग नंतर आली परत माझ्याकडे या काकू, काकू करत. मला वाटलं कलर लावते की परत काय? तर म्हणून मी असं म्हणजे एकदम शॉक पडली. मग त्यानंतर त्या पण बोलायला लागल्या. "काकू बघा हाय." तर ते बघा ती पण खूप छान आहे मुलगी आणि हिची एक बहीण आहे, ती पण खूप छान आहे. ही पांढरा टी-शर्ट घातलेला आणि तिची पण एक बहीण आहे, ती पण खूप छान आहे. मुली असलं तर काही वाटत नाही. लहान मुलांमध्ये आपली होळी खेळून घ्यायची आणि आता इतकं हे बघा हा पण आला. म्हणजे इतकं मला हे होतं ना, तुम्हाला काय सांगू मला काहीच वाटत नाही. खूप आम्ही छोट्या मुलांमध्ये राहून, मुलींमध्ये राहून माझा टाईमपास होऊन जातो. मग काय या सगळ्या मुला-मुलींमुळे मला असं भरवलं. बघितलं? आणि त्यानंतर मग सिंदूर पण भरून टाकला. म्हणजे सिंदूरच्या नावानं पण कलर लावतात. असं म्हणजे एक वेगळीच मजा असते आमच्या इकडे होळी खेळण्याची. बघू शकता तुम्ही. आणि मी पुसत करते ते कलर लावतच करता. बघू शकतात तुम्ही. त्याच्यानंतर हे बघा माझ्या मिस्टरांना पण कलर लावला. बघू शकतात तुम्ही. तर बघू शकतात आता माझं सगळं कलर-बिलर खेळून झाला आमचा. तरी आम्हाला कलर खेळायला आहे ना 11 वाजायला लागले आम्ही होळी खेळता-खेळता. आम्हाला 3 वाजले. 3 वाजेपर्यंत होळी वगैरे खेळली. तर अंघोळ वगैरे केली मी आता बघू शकतात. आणि ग्रहण असल्या कारणाने ना मला देवाला पण काहीच करता आलं नाही. म्हणजे कलर पण लावता आलं नाही, काहीच नाही. तर मग उद्या करू आपण, असं आहे. तर त्याच्यासाठी तर काल काय झालं ना व्हिडिओ मी रिपीट टाकला. रिपीट याच्यामुळे टाकला ना, कारण की मी जेव्हा व्हिडिओ टाकला ना, तेव्हा बघितलं नव्हतं, की व्हिडिओमध्ये काही मिस्टेक झालेली पण. त्याच्यानंतर मग मी माझ्या मुलाने व्हिडिओ बघितला, तर माझ्या मुलाने मला सांगितलं, म्हणे "मम्मी तू व्हिडिओमध्ये हेच टाकलेलं नाहीये, म्हणजे एडिटिंग करून वगैरे असं काही रेकॉर्डिंग वगैरे करून काहीच टाकलेलं नाही. डायरेक्ट तू टाकून दिलेलं." तर सॉरी कारण की एकदम घाई होती त्याच्यामुळे. तर तुम्हा सगळ्यांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धुलिवंदनाच्या. पण कोणी धुलिवंदन काल खेळलं, कोणी आज खेळलं म्हणजे असतंच त्याच्या त्याची मनाची इच्छा. आता आमच्याकडे तर काल पण खेळली. म्हणजे कालच खेळली आमच्याकडे. तर असं आहे आणि आमच्याकडे खेळत असतात 7-8 दिवस. मुलं-मुली खेळतातच त्याच्यामुळे. तर आता म्हणजे चाललंय तसंच. बघू आता. तर मी फुलके बनवले होते. माझ्यासोबत एक घटना झाली फुलके बनवताना. काय झालं ना, आपण अद्रक, लसूणची पेस्ट बनवतो ना, अद्रक, लसूण, मिरची याची पेस्ट बनवतो आपण. तर काय झालं ना, त्या पेस्ट मध्ये म्हणजे मी त्या फुलक्यामध्ये ते मिक्स वाटण टाकायचं ते विसरली होती त्या दिवशी, होळीच्या दिवशी. तर मग मी काय केलं ना, शेवटी त्याला आहे ना असं स्टीमर करून घेतलं पहिलं.
स्टीमर करण्याच्या नंतर मग माझ्या लक्षात आलं की अरे स्टीम करण्याच्या नंतर मी जेव्हा मिक्सरच्या भांडं उघडून बघितलं तर अरे म्हणलं हे वाटण तर इथंच राहून केलं. मग मी काय मी वाटणमध्ये टाकलंच नाही की काय. मग मी आयडिया केली, कढई घेतली छोटी, छोट्या कढईमध्ये तेल टाकलं, जिरं टाकलं आणि त्याच्यामध्ये मग त्या फुलक्याच्या अशा खापा केल्या तुकड्यासारख्या आणि त्या फ्राय केल्या आणि मग त्या खाल्ल्या आम्ही. असं झालं माझ्या सोबत. म्हणजे काय इतकी इतकी झाली होती ना तुम्हाला काय सांगू. आणि तुमच्या भाऊनी त्याच्यामध्ये चिवईची भाजी आणली, तिला साफ करायची होती, तर मग त्याच्यामुळे थोडा उशीर झाला. म्हणजे तरी आमच्याकडे होळी ना 12 वाजता पेटवतात माहिती का तुम्हाला. मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे की 12 वाजता होळी पेटवतात आमच्याकडे. त्यामुळे मग त्या होळी पेटवायचा व्हिडिओ मी अं, म्हणजे आज टाकला त्याच्यामुळे. जर तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल ना तर लाईक सबस्क्राईब नक्की नक्की करा. तुम्हाला रोज व्हिडिओ येत जातील. 3 ते 5 या टाइममध्ये तुम्हाला रोज व्हिडिओ येत जातील. तर चला बाय तुम्हाला सगळ्यांना.